अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कशा आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा। एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांनी उद्याला म्हणजेच गुरुवारी 30 नोव्हेंबर 2023 या दिवशी सर्व गणपती भक्तांना, आध्यात्मिक धार्मिक विषयाला अति जास्त महत्त्व देणाऱ्यांना चतुर्थी असतेच। आणि चतुर्थी ज्यांना ज्यांना आहे त्यांनी उपवास सोडण्या म्हणजे नाही का, चतुर्थी सोडण्यापूर्वी म्हणजे की चंद्रोदय जेव्हा आपण नाही का विधी पार पाडतो संध्याकाळच्या पूजेच्या चतुर्थीच्या दिवशी, तत्पूर्वी काही सेवा करायच्या आहेत। आणि त्यानंतर मग आपण नाही का चंद्राचं नाही का म्हणजे आता थोडक्यात की गणपतीची आपण आरती करायची आहे। गणपतीची आरती करून उपासना तिथं आपण नाही का देवाला जे आपण समजा कोणी मोदक करत असेल, आणि विशेष म्हणजे बऱ्यापैकी जे गणपती भक्त आहेत चतुर्थी कोणी कोणी निरंकार करतात, कोणी निरंकार म्हणजे की नाही का कुठलंच फळ घेत नाहीयेत, फळ सुद्धा घेत नाहीयेत। काही काही चतुर्थी अशा धरतात की फळ सुद्धा घेत नाहीत। काही काही जण नाही का मोदकावर करतात। म्हणजे काय तर मोदकावर करणे म्हणजे काय असतं तर पहा, मोदक आपण नाही का जे मोदक आपण बनवत असतो त्या मोदक आपण नाही का एक संकल्पनेने ते मोदक बनवत असतात। समजा 21 बनवतात, त्या 21 मध्ये एक मोदक असा बनवतो की सर्व मोदक आपले गोडच असतात, पण एक मोदक असा बनवला जातो त्यात मिठाचा बनवला जातो, मिठाचा। आणि ज्याची त्याची आपापली एक संकल्पना असते, एक विषय असतो, एक इच्छा असते, आणि ते प्रकट करून त्यानुसार प्रत्येक जण 11 करतात, कोण 21 करतात, कोण ह्या वर्षाचं पुढच्या वर्षापर्यंत सुद्धा करतात। अंगारखीपासून पकडून असा विषय करत असतात चतुर्थ्या। तर जेव्हा तो मिठाचा लागेल, समजा पहिला लागला तरी मग संपला, तिथंच ते थांबवायचं आपलं नाही का। एक काही म्हणजे जे आपण सेवन करत असतो, ग्रहण करत असतो, मोदक असू दे, मग तिथंच संपला आपला विषय नाही का, म्हणजे घ्यायचं नाहीये नंतर दुसरं काही। त्यानंतर आणि जर समजा सर्वच्या सर्व 21 असतील, 21 51 असतील, कधी कधी काही संपेपर्यंत सुद्धा मोदक लागत नसतात, तर त्यावेळेला काय करायचं असतं की कसं असतं, फार जर आता समजा तुम्ही त्यातल्या त्यात समजा 21च्या वर कोण नाही करत म्हणा, पण तरी समजा करणारे असतील, समजा एक उल्हासाच्या किंवा 4 बाया घरात असतील जास्तीच्या, आणि ते पण करत असतील एकमेकींच्या साह्यानं, तर 51 जरी असले तरी तेवढं तर शक्य नाहीये। मग त्यावेळेला काय करायचं तर लहान मुलं घ्यायचे साह्याने, आणि लहान मुलांना पण म्हणजे नाही का त्यांनी पण 4 जर संपवले मोदक, तर विषय काय होतो की म्हणजे नाही का प्रेशराईज होत नाहीये कुणावरच हा विषय। आणि लहान मुलं देवाचं रूप असतात, त्यामुळं हा काही नाही का म्हणजे असं की अवगुण काही घडत नाहीये, हे असं काही घडत असतं। पण असो, तर आता विषय असा करायचा आहे की आपण संकट चतुर्थीच्या दिवशी आता ही कधी 30 तारखेला असणार आहे गुरुवारी, तर सेवा काय करायची आहेत। एक सेवा अशी प्रभावी आहे कारण गुरुवार आहे आणि आपल्या स्वामींचा, गुरूंचा, सर्वांचा नाही का गुरुसाठी हा समर्पित दिवस असतो गुरुवार, विष्णूंसाठी असतो। असं ह्या नाही का या म्हणजे गुरुवारी चतुर्थी आल्यामुळे मंगळवारी आली तर आपण एक विशेष महत्त्व देतो, अंगारखी म्हणून संबोधतो। आणि आता ही आलेली आहे गुरुवारी, तर गुरुवारी आलेली आहे तर सेवा अशी करायला सांगितलेली आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे की नाही का बैठकीमध्ये बोलून दिलं, आणि तेच मी आज तुमच्या समोर शेअर करत आहे की 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जेव्हा तुमची
संध्याकाळची चंद्रोदयाची म्हणजे नाही का तुमच्या त्या सगळ्या विधी पार पडत असतात, त्या विधीच्या अगोदर तुमच्या घरात जर समजा की संतती होत नसेल त्यांच्यासाठी तर हा अतिशय जास्त प्रभावी आहे. आणि ज्यांना आहे समजा घरात मुलगा आहे आणि त्या मुलाच्यासाठी पण एक सेवा करायची आहे, आणि ज्यांना होत नाहीये त्यांनी पण ही सेवा करायची आहे. कारण का तर ही एकच सेवा अशी आहे जी ही गुरुवार घेऊन आलेली आहे, गुरुवारच्या दिवशी आलेली आहे, आणि त्यामुळे हे प्रभावी ठरतं, म्हणजे की शक्ती द्विगुणित होते असा विषय थोडक्यात. जसं की नाही का अंगारखीला अतिशय अशी प्रभावी शक्ती असते, तशीच तेवढीच शक्ती गुरुवारच्या. आणि हे तर कसं आहे, गुरुवारच्या दिवशी येणारी चतुर्थी हे जास्त नाही का, जास्त नसतं हे, वर्षातनं एखाद्या वेळी दुसऱ्या वेळी असं कधीतरीच असतं हे सगळं. आणि तसं तर कसं आहे सांगायचं म्हणजे की प्रत्येक वाराला एक महत्त्व दिलं गेलेलं आहे, प्रत्येक वाराला महत्त्व आहे, महत्त्व कुठल्याच वाराला नाही अशातली भाग नाहीये. आपला हा देशच साधू संत महात्म्यांनी बनलेला आहे. आपले अतिशय नाही का हे चक्रच असं आहे की आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धत म्हणजे बुद्धी प्रदान केलेलीच आहे. कोणाची समजा त्याला उजळवायचं, किती घासायचं, किती प्रमाणात घासायचं, कष्टांचं ज्याच्या एक लेवल आहे, आणि त्यानुसार तो झळकत असतो अशा गोष्टी असतात. नाहीतरी त्यामुळं इथं कोणच असं म्हणताच येणार नाहीये की हा वेडा आहे, हा दगड मारतो, हा असं करतो, हा तसं करतो. हे त्याचं प्रारब्ध आहे, आणि कुठंतरी अति झालं तरच त्या विषयाची माती होत असते. आपल्या लिमिटमध्ये राहून आपण आपली जागेवर राहून आपल्या जागा न सोडता सगळ्यांचं समजा आता समोरून विनाकारण पिसाळलेलं जरी कुत्रा असलं तरी सुद्धा विनाकारण चावा कधीच घेत नाहीये, पहा लक्षात घ्या. तेव्हा त्याला काहीतरी वेगळं दिसतं, किंवा तो त्याच्या बचावासाठी तरी तो आपल्यावर हमला करत असतो, पण त्याच्यावर असं नाहीये की तो पिसाळलेला आहे आणि म्हणून तो गुपचूप जाऊन कोणाला तरी चावा घेईल, असं नाहीये. त्याच्या काहीतरी माइंडमध्ये असं आल्याशिवाय, किंवा आपण तरी भीतीपोटी त्याच्याकडनं काहीतरी दगड उचलला गेला असेल किंवा धावण्याचा प्रयत्न केला असेल, काहीतरी घडल्याशिवाय तो असा विषय होत नसतो. तसंच असतं. असो, सेवा काय करायच्यात पहा, कारण कसं आहे व्हिडिओ परत नंतर मोठा होतो आणि त्यासाठी अगोदर सेवा सांगते, नंतर भेटलाच तर मी बोलेल ना, तर असा विषय करेल. तर सेवा अशा करायच्या आहेत. विधी पार पाडत असताना आपण जेव्हा विधी पार पाडणार आहोत तेव्हा अगोदर आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं, गणपतीचा अगोदर नाही का, गणपतीची सेवा करायची आहे, भगवान विष्णूची सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या गणपतीची सेवा आणि ह्याची सेवा एक नाही का, जे आता ज्यांना मूल आहे किंवा मूल नाही आहे ह्यांच्यासाठी ह्या सेवा करायचा विषय आहे. की या सेवेमध्ये तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुपाचा निरंजन लावायचं आहे, तुपाचं निरंजन लावलेलं असताना त्यामध्ये 2 कापूरवाती टाकायचे आहे, 2 कापूर टाकायचे आहेत, आणि त्याबरोबरच तुपाच्या दिव्यामध्ये 2 कापूर टाकायचे आहेत, 1 लवंग टाकायची आहे, आणि थोडीशी अक्षदा टाकायची आहे. आणि हे सर्व जेव्हा तुमची आरती होईल त्या आरतीच्या टायमिंग मध्ये तुमचं तर मन भावपूर्ण समर्पित करा, पण तुमची संकल्पना पण व्यक्त करा. जेव्हा आरती होत आहे तेव्हा त्या आरती झाल्यानंतर तुम्ही ती संकल्पना व्यक्त करा, आणि ती संकल्पना व्यक्त करून जो तो नाही का, तो समजा ते अक्षदा असतील किंवा तो तुपाचं निरंजन असेल, मग ते भले काळे असेल नाहीतर असं भस्मात रूपांतर झालेलं असेल. शक्यतो विषय असा आहे की
या चतुर्थीच्या वेळी तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी घेतलेली आरती जर तुम्ही या विधीसाठी करत असाल तर भस्मच तयार होणार आणि तो भस्म तुम्ही प्रत्येक मंगळवारी असे 5 मंगळवार तुमच्या मुलाला द्यायचं आहे ते, म्हणजे नाही का समजा तुम्ही पाण्यातून द्या आणि विशेष म्हणजे ते देता वेळी अगदी आंघोळ झालेली असेल तेव्हा जो तो पाणी पिल तेव्हा त्याला म्हणजे वस्त्रगाळ करून पद्धतशीरपणे एक चिमटभर, फक्त 2 बोटाच्या मध्ये जेवढी चिमट बसेल तेवढंच चिमटभरच त्यात टाकायचं आहे. आणि जर समजा तुमच्या मुलाला दिलं, तुमचा मुलगा कितीही वेंदळ्यासारखा असेल, कसलाही विषयाला बळी पडलेला असेल तरी तुम्हाला हवं तसं वागेल, हवं तसं मार्गी लागेल, म्हणजे वाईट संगतीत न जाईल, त्याचं सर्व काही चांगलं होईल. कुठल्या काही आजाराला म्हणजे समजा बळी पडत असेल, कुठला काही समजा किडकेपणा असेल तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. असे या गुरुवारच्या पूजे म्हणजे नाही का या विधीचं महत्त्व आहे. आणि ज्यांना नाही आहे त्यांनी हाच प्रकार जे भस्म आहे ते भस्म तुमची संकल्पना माइंडमध्ये ठेवून देवापुढे बोलून तुम्ही जेव्हा जेव्हा घ्याल तेव्हा देवाजवळून घ्या आणि त्या ज्या मातेला मूल नाहीये त्या मुलासाठी म्हणून त्या मातेनं सेवन करा. ते आंघोळ केल्या अगदी आंघोळ केल्यावर एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चिमटभर टाकायचं. तुमची संकल्पना तुमच्या कुणाला बोलून द्यायचं नाही, काय नाही, मनातल्या मनात म्हणायचं. आणि ते बोलून झाल्यानंतर तुम्ही ते एक समजा 5 जरी मंगळवार तुम्ही हे विषय केला तरी तुम्हाला म्हणजे नाही का असं 100% त्यात नाही का म्हणजे असं हे आहे की पॉझिटिव्ह आहे हे सगळं. आणि तसं तुमच्या इच्छेनुसार घडतं आणि 100% घडतं असं अनुभवांनी सांगितलेलं, मठामध्ये अनुभव आलेल्यांनी सांगितलेलं ते मी तुमच्या समोर आज शेअर केले आहे. तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी